उपराजधानी नागपुराच्या विकासाच्या वाटचालीत सोमवारी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर शहर व जिल्ह्यातील तब्बल 3,412 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले। फ्लायओव्हर, सिमेंट रस्ते आणि पायाभूत सुविधांमुळे शहराच्या विकासाला नवे बळ मिळाले। या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते। नागपूर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये आपले स्थान भक्कम करत असून रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत। या विकास पॅकेजमध्ये महारेलकडून 607 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेले 12 फ्लायओव्हर आणि आरयूबी नागरिकांना समर्पित करण्यात आले। तसेच मेयो हॉस्पिटल चौक ते प्रजापती नगर दरम्यान 150 कोटी रुपयांचा सिमेंट रस्ता आणि आरबीआय चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान 150 कोटींच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। याशिवाय NIT आणि नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुमारे 1000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची सुरुवात झाली। याचवेळी हरिहर मंदिर, वर्धमान नगर फ्लायओव्हरचे लोकार्पण करण्यात आले। काटोल शहरातील आरयूबीचेही उद्घाटन करण्यात आले। राज्यभरातील महारेलद्वारे पूर्ण झालेले इतर फ्लायओव्हर आणि आरयूबी देखील या कार्यक्रमात नागरिकांसाठी खुले करण्यात आले।